राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, संदीप भाई, हा धन्यवाद बस. संदीप भाईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. पुण्यामध्ये हे राजकारणाचं केंद्र आहे आणि पुण्याचा नेता कोण आहे? ज्या पुण्याच्या नेत्यांनी हे जाहीर केलं की एका मेळाव्यामध्ये पोस्टमार्टम करणारा जो डॉक्टर होता त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं मी पोस्टमार्टम केलं नाही. माझं म्हणणं आहे अजितदादा पवारांना, दादा तुमच्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे, तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतो तुमच्यामुळे, पण आज तुमच्याच पक्षातला मंत्री तेजे जर पिल्ले अशा परीने जर गोरगरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात? तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चाल जा गावाला. अरे महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर उचलून नाचलं असतं, पण तो दुर्भाग्य आहे राजकारणाच्या लोकांना. माझी अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, संशयास्पद बघितलं जाते, वाल्या पकडला जातो, पकडला नाही, वाल्या शरणग्रस्त होतो. काल 2 माणसं स्वतःहून त्या ठिकाणी पकडली गेली. आमदार शिंदे साहेब, आमदार संदीप भाई यांनी सांगितल्याप्रमाणे कोण हॉस्पिटलला होतो, कोण अधिकारी पकडायला गेला होतो, हा जोपर्यंत निकाल लागत नाही आई शपथ कुणी शांत बसायचं नाही, कोणी शांत बसायचं नाही. आणि मी तर शांत बसणार नाही. प्रत्येक आठवड्याला 3 दिवस तरी बीड मध्ये मुक्काम ठोकून राहील, बघतो मलाही काय करता येईल. पण आता शांत बसू नका एवढीच विनंती करून रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय.